महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके माझ्यासोबत आहेत। खरं तर प्रचाराचा झंझावात जुन्नर तालुक्यात सुरू आहे। आज ते पूर्व पट्ट्यामध्ये आणे असेल, नळावणे असेल, पेमदारा असेल या भागामध्ये त्यांनी दौरा केला आणि त्या ठिकाणी मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं दिसून आला। माझ्यासोबत स्वतः उमेदवार अतुल बेनके आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। आमदार साहेब, आपल्या वॉजमध्ये मनापासून स्वागत। आज खरं तर पूर्व पट्ट्यामध्ये आपण प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने होतात, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगा? नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आणे, पठार, पिंपरी, आपले पेमदारा, शिंदेवाडी, नळावणे ह्या गावातून करून आम्ही आता गुळुंचवाडीत आलेलो आहोत। आणे पठारावर पाणी नेण्यासाठी आम्ही DPRसाठी जो 76 लाख रुपये अजितदादांनी दिलेत आणि हे कुकडी प्रकल्पाचं 4था सुप्रीमनंतर पाणी आम्ही आणे पठारावर नेणारच हा विश्वास त्या लोकांमध्ये जागरूक झालेला आहे किंवा त्यांना तो सार्थकी वाटतो की यांनी हे सगळे काम करतायत। आणे पठारावर पाणी नेण्याची धमक हे अजितदादा आणि अतुल बेनकेमध्ये आहेत, हे शब्द त्यांनी बोलून दाखवले। म्हणून ज्या ज्या गावात आम्ही गेलो त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, माझं स्वागत केलं आणि भरभरून मतदान करणार असं आश्वासितसुद्धा केलेलं आहे। तशीच परिस्थिती गुळुंचवाडी गावामध्ये आहे की गुळुंचवाडी गावात 80% मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या पाठीमागे उभे करतील। हे का असं होतं आहे तर आजपर्यंत आम्ही केलेली प्रामाणिकपणे सेवा, प्रत्येक गावात केलेले कोट्यवधीचे काम आणि त्या गावाच्या विकासाची नाळ नेमकी काय आहे ते आम्ही जाणतो आणि आमचे सर्व सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही काम केले। आम्ही कुठल्याही भावनेच्या भरात न जाता विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आमचा रस आहे। म्हणून सर्व आमच्या महिला भगिनी असतील, तरुण वर्ग असेल आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतील हे भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। खरं तर बेनके साहेब, आम्ही ग्रामस्थांशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस त्यांच्याकडून असं लक्षात आलं की पाण्याचा प्रमुख जो प्रश्न आहे तो आहेच, तुम्ही सुद्धा आत्ता बोललात। त्याच्यानंतर बिबट्याचा एक प्रश्न आहे आणि तिसरा जो प्रश्न आहे तो विजेचा प्रश्न आहे। आणे गावातील ग्रामस्थांशी बोलताना असं लक्षात आलं की सबस्टेशन आहे परंतु तिथे वीज पोहोचली आणि दुसरीकडूनच कुठूनतरी वीज घेतलेली आहे। तर हे प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही काय भूमिका घ्याल, काय सांगा? आणे गावात जे सबस्टेशन उभं केलं आहे ते आम्ही उभं केलेलं आहे, वल्लभशेठ बेनके साहेबांनी निर्माण केलेलं आहे। तिथं जे विजेचं कनेक्शन द्यायचं आहे तर काही शेतकऱ्यांची शेतातून ते विजाच्या तारा जात असल्यामुळे त्यांचा जरा विरोध होता, पण त्यांचा तो विरोध लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या शेताच्या शेजारून रस्त्याच्या कडेने नवीन आम्ही विजाचे तारा नेतो आहे। त्याच्याकरता लागणारे जे अतिरिक्त पोल होते त्यासाठी आम्ही मंजुरी देऊन निधी दिलेला आहे, त्याचं काम आत्ता चालू आहे। ते काम एकदा पूर्ण झाल्यानंतर वीज ही आणे पठारावरची अत्यंत पूर्ववत होईल, पूर्ण क्षमतेने सगळ्या मोटारी एका दमात चांगल्या पद्धतीने चालतील, 24 तास प्रत्येक घरामध्ये लाईट राहील, अशा प्रकारचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही का सांगतोय, हे जे काही काम केले हे आम्हीच केले आणि पुढं पूर्ततास आणि परिपूर्ण नेण्यासाठी हे आम्हीच करणार आहे। खरं तर जुन्नर तालुक्यात ज्या संस्था आहेत त्यांचे देखील प्रमुख पदाधिकारी आहेत। मला वाटतं जिल्हा बँकेचे संचालक माननीय संजय काळे साहेब आहेत सर, सभापती, बाजार समितीचे सभापती आहे। आता तुझे एक मिनटं, बाजार समिती असू द्या, इथे आपण गुळुंचवाडी गावात आलोय तर माझी तुम्हाला विनंती अशी आहे की खऱ्या अर्थाने त्यांचं ओपिनियन घ्या, गुळुंचवाडीचं घ्या। अतुल शेठ बोललेच आहेत बरोबर, मी आहे अतुल शेठ बरोबर आहेच आहे की एक काम करणारा महाराष्ट्रातला नेता जर म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे की अजितदादा पवार साहेब आहेत आणि अतुल शेठच्या माध्यमातून, अजितदादाच्या माध्यमातून 3300 कोटीचा निधी आला। इथं अतुल भांबरे सरपंच आहे, सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी पण आपण जर नजर घातली 3.5 कोटी रुपयाचा निधी या गावाला दिला आहे आणि अतुल शेठ म्हटले तसं 76 लाखाचा निधी इथले याच्या भागात दिला आहे। जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आजींनी सांगितलेला आहे, हा विकास केलेला आहे आणि म्हणून केवळ म्हणणं म्हणजे केवळ निवडणूक आली म्हणून नव्हे, हा केला आहे। आणि ह्या सगळे आपण जर नजर फिरवली इथं आमचे भांबेरे विठ्ठल शेठ आमचे आहेत की गुंजाळ ही ज्येष्ठ मंडळी सगळे, त्यांना विचारलं तर इथे केलेलं आहे आणि खात्री त्यांना आहे की नाही आपला माणूस आहे, त्यांना दिले तर हा अजून विकास होणार आहे। आणि म्हणून निश्चित हा जो आपण उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला, ज्येष्ठ तरुण मुलंसुद्धा आज मोठ्या प्रमाणात आहेत, तर निश्चित हा विजय पण निश्चित आहे। आणि ह्या गावचं 80% मतदान गुळुंचवाडी पूर्व भागाचं सुद्धा हे राष्ट्रवादी काँग्रेस घडेल। तर येथील जे पदाधिकारी आहेत आणि ग्रामस्थ तरुण त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, काहींशी संवाद साधला आहे, परंतु संजय काळे साहेब यांच्यावरती प्रेम करणारा एक गट आहे, बाजार समिती आहे, तसेच त्यांचे मित्र आहेत, पदाधिकारी देखील आहेत। तर संजय काळे अतुल बेनकेंच्या मागे कशी ताकद उभी करतील? आज प्रचार दौऱ्यामध्ये ते खऱ्या अर्थाने दिसून आलेत गुळुंचवाडीमध्ये। अहो मी आहे बरोबर ना, हे तालुक्याला माहिती आहे, काम करायचं मी असं करत नाही बरोबर, भक्कमपणे उभा आहे आणि अजितदादांचं वेगळंच प्रेम माझं आहे बरोबर की नाही।
त्यांनी काही नाही दिलं, तो भाग वेगळा, मला नाही देऊ वैयक्तिक, पण तालुक्याला दिलं आहे 33 कोटी. लोक मला म्हणायला लागली की काय ज्येष्ठ मंडळी म्हणायला लागली की संजयराव अरे काय दिलं तुला आजारनी, म्हणून नाही देऊ, तालुक्याला 33 कोटी दिले, बरोबर ना. हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे, पुणे जिल्ह्याला माहिती आहे. आणि मी जो आहे अतुल शेठ बरोबर भक्कमपणे उभा आहे. बाकीचं मला टीका कोणावर करायची नाही, काय नाही करायची. तर सगळं मी कुठे असलो ते सगळं कळतं ना, कोणाबरोबर अतुल शेठ बरोबर सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती आहे. ते कारण ते काही सांगायची जरूर नसते, बरोबर नाही. त्यामुळे बरोबर सगळं व्यवस्थित सगळे सक्षमपणे भक्कमपणे हे अतुल शेठ बरोबर उभे आहेत. सरपंच अतुल भांबेरे उभे आहेत. सरपंच अतुल भांबेरे त्यांच्याशी आपण बोलूयात. आज अतुल शेठ गावात आलेले आहेत प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं. खरं तर त्यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले असं आपण आपल्या भाषणात म्हणालात. पुढे काही शब्द दिलाय का किंवा काय मागणी केली आहे? शब्द घ्यायची गरजच नाही आमदार साहेबांकडून. आमच्या गुळुंचवाडी गावात अतुल शेठच्या अगोदर लाखात निधी आला होता, 10 लाख 3 लाखाडीसुद्धा निधी नाही आलेला. पण अतुल शेठच्या माध्यमातून आमच्या गुळुंचवाडीचे वरतून सांगतो तुम्हाला, इथं आदिवासी वस्ती आहे, आमच्या 3 वस्त्या आहेत, पूर्ण जायची याची अडचण होती. आमदार साहेबांनी दोन्ही वस्त्यांना 2 साखव मंजूर केलेत, कामं सुरू होतं. ते आमचा पाठीमागे तुम्ही बघताय मळंगा मातेचा सभागृह, तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी निधी आम्हाला दिला आहे. स्मशानभूमीसाठी निधी दिला आहे, आमच्या पिंपळझाप रस्त्यासाठी निधी दिला आहे, आमच्या 4 रोहित्र आमच्या याच्यात नवीन बसतात आहेत. म्हणजे आता मला आठवत नाही कामं, एवढी कामं त्यांनी दिलेत. आणि म्हणजे आमच्या गावचे लोक एवढे हे आहेत, स्वाभिमानी लोक आहेत, दिलेल्या माणसाला कधीच विसरत नाही. त्याचा प्रत्यय मला आलेला आहे स्वतःला, कारण की मी आमदार साहेबांच्या माध्यमातून गावात कामं केली. पाठीमागच्या वर्षी, आता वर्ष होते मला, 1 वर्षापूर्वी माझ्या गावाने मला बिनविरोध सरपंच केलं. म्हणजे मी कामं केली तर मला बिनविरोध केलं. आणि मी कामं कोणाच्या माध्यमातून करू शकलो? आमदार साहेबांनी. त्यांना कशी विसरतील गाववाले? आणि 100% बेल्ला राजुरी गटातून सर्वाधिक लीड आमदार साहेबांना हे गुळुंचवाडीमधून असेल. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. विजयाची माला गळ्यात पडणारच आहे, पण लीड कितीचा असेल? लीड आमची तर इच्छा आहे 50,000च्या फरकानेच अतुल शेठ आमदार व्हायला पाहिजे. 30,000 ते 50,000च्या आतमध्ये सीट येणार नाही आमचं, म्हणजे कोणी काही सांगू द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार माझ्यासोबत आहे. खरं तर जिल्हा परिषदेमध्ये देखील उपाध्यक्ष असेल किंवा सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिलेली आहे, नेतृत्व केलेलं आहे. पवार साहेब, आता प्रचाराचा दौरा सुरू आहे, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय आणि अतुल शेठला किती लीडने लोक या ठिकाणी निवडून देतील, काय सांगाल? तुमच्यामार्फत मी तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षामध्ये अतुल शेठ बेनके साहेबांनी या तालुक्यामध्ये जी विकास कामं केलेली आहेत. कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे काम घेऊन आला, त्यांनी कधी पक्ष पाहिला नाही, कुठल्या गटाचा पाहिला नाही. आलेल्या माणसाचं काम करणं हे माझं त्या ठिकाणी कर्तव्य आहे, ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवली. आणि गेल्या 5 वर्षामध्ये 3,300 कोटी रुपयाची विकास कामं या तालुक्यामध्ये झाली. ज्या गोष्टींचा आम्हाला गावात गेल्याच्या नंतर तिथले स्थानिक ग्रामस्थ, तिथले सरपंच त्या ठिकाणी सांगतात की आता तुम्ही आम्हाला भरपूर दिले, आता आमच्याकडे वेळ देईल त्या तुम्हाला देण्याची आलेली आहे. आता त्यांनी एका कार्यकर्त्याने आम्हाला आजच सांगितलं की तुम्ही आम्हाला आधुलीनं दिले, आता आम्ही तुम्हाला पोत्याने देणार आहोत. मला वाटतं दातखेळवाडी गावात झालेलं, माझ्या लक्षात नाही, पण असं झालेलं आहे. नाही, मी ऐकले ते ऐकलंय तर. आपल्या. आणि मला खात्री आहे की 3300 कोटी रुपयाची विकास कामं केलीत. त्याच्या जोरावरती अतुल शेठ या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य असणार आहे ते 33,000 मतापेक्षा जास्त मताधिक्याने अतुल शेठ त्या ठिकाणी विजय होतील असा माझा ठाम विश्वास आहे. अतुल शेठ निवडून येतील असा विश्वास तुम्ही व्यक्त केला, पण समोर आव्हान देखील तगडं आहे. सत्यशील शेरकर असतील, शरददादा असतील, आशाताई असेल किंवा देवराम लांडे, ते आदिवासी भागातून इच्छुक आहेत. तर नाही, आता समोर आमच्या पक्षाचा अजेंडा असा आहे की आम्ही कोणावर टीका करणार नाही, आम्ही कोणाचं नाव पण घेणार नाही. आमचा पक्ष, आमची महायुती, आणि आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून, एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्रजीच्या माध्यमातून जी कामं अतुल शेठनी या ठिकाणी प्रयत्न करून तालुक्यामध्ये आणली, ती कामं आम्ही लोकांना सांगणार. आणि आम्हाला खात्री आहे की जी कामं आम्ही केली त्या कामांच्या आधारावरती लोक आम्हाला 100% निवडून देणार. खरं तर याच्या आधी वल्लभ शेठ बेनके यांच्यासोबतही तुम्ही काम केलेलं आहे. अतुल शेठ बेनके यांची जी पंचवार्षिक झाली त्याही वेळेस सोबत होता. आत्ताच्या 24च्या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही सोबत आहात. याच्या आधीच्या निवडणुका आणि आता ही 2024ची निवडणूक, याच्याकडे कसं पाहता? खूप संघर्ष करावा लागेल की वन साईड विनर होतील? नाही, आता मागच्या निवडणुकीचा तसा 90 सालापासूनचा मी निवडणुकीचा साक्षीदार आहे विधानसभेच्या. वळसे पाटील साहेबांच्या 4 निवडणुकीमध्ये मी विधानसभेला त्यांना सूचक होतो. वल्लभ शेठला मी एका निवडणुकीला सूचक होतो. आणि अतुल शेठ बेनके साहेबांना मी 14, 19 आणि 24ला पण सूचक म्हणून त्या ठिकाणी आहे. म्हणजे की 8 वेळा
सूचक राहणं ही काही साधी गोष्ट नाही. तुम्ही पाहताय तालुक्यामध्ये अनेक लोक ज्यांना वल्लभशेठ बेनके साहेबांनी म्हणजे ज्यांची अत्यंत गरीब कुटुंबामधल्या सामान्य कुटुंबामधल्या व्यक्तिमत्वाला उंच पदावरती त्या ठिकाणी बेनके साहेबांनी बसवलं, पण ते साहेबांना सोडून गेले. पण एकमेव मी कार्यकर्ता असा आहे की वळसे पाटलांना आणि बेनके साहेबांना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी मी सोडणार नाही. आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये एखाद्या गावामध्ये आम्ही गेलो, लोकांना शब्द त्या ठिकाणी आम्ही दिला, लोकांना आम्ही हाक मारली की लोकांना आमच्याजवळ त्या ठिकाणी बरोबर यायची. आणि मला वाटतं मागच्या निवडणुकीमध्ये काही फरक आहे असं मला वाटत नाही, कारण ग्राउंड लेवलला आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. आता तुम्ही बघा, आता दुपारची 2, 2:30, 3ची वेळ आहे, एवढ्या मोठ्या संख्येनं इथं ग्रामस्थ जमलेत. तुम्ही मग सकाळी पेमदार काम करणारा माणूस तालुक्यामध्ये कोण आहे आणि नुसतं फक्त बोलणारं कोण आहे? बोलण्यापेक्षा कामाला आणि कृतीला त्या ठिकाणी लोक प्राधान्य देतात. आणि त्याच आधारावरती आम्ही 33,000पेक्षा जास्त मतात की पुन्हा विजयी आमदार साहेब अतुल शेटला त्या ठिकाणी करणार. निवडणुकीकडे संघर्षाची राहील की वन साइड विनिंग होतील उमेदवार, काय वाटतं? आता 2024 सालची निवडणूक ही पहा तुम्ही, आता उपस्थित सर्व जनसमज सर्व तरुणांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. अतुल शेठ हे तरुण आमदार आहेत आणि उमद्या ताकदीचे उमेदवार आहेत आणि त्या पद्धतीनं सर्व तरुण गँग अतुल शेठच्या पाठीमागे उभ्या तालुक्यामध्ये उभे आहे. आणि केलेले काम आणि असलेला संपर्क जोरावर अतुल शेठ ह्यावेळेला मागच्या निवडणुकीपेक्षा प्रचंड मताने, म्हणजे 3300 कोटी रुपयाचे त्यांनी काम आणले, तर 33,000 मताधिक्यांनी ते या तालुक्यामध्ये निवडून येतील. खरं तर गुळुंचवाडीमध्ये आपण आहोत, या ठिकाणच्या नागरिकांना भेटलो. कशा पद्धतीने विकास कामं झालेत, कोणते प्रश्न प्रलंबित आहेत, काय मागणी वगैरे केली आहे का तुम्ही? आमच्याकडं अतुल शेठकडे जी कामं मागितली ती सगळी पूर्ण झालेली आहेत. काही चालू आहेत, काही उद्घाटनं झालेली आहेत. आमचं प्रलंबित काम फक्त असं आहे का अतुल शेठकडं आमचं पाण्याचा प्रश्न आहे, पठार भागाचा पाण्याचा प्रश्न. त्या गावामध्ये आमचं गाव येतं, पठार भागामध्ये गुळुंचवाडी. त्यामुळं आमच्या गावांनी आणि पठार भागांनी सुद्धा सांगितलं का खरी ताकद का आपण खरी म्हणतो खरी उमेद, ही पाणी देण्याची उमेद अजितदादा पवार आणि अतुल शेठ बेनके यांच्याकडेच आहे. आणि म्हणून ह्या अनुषंगानं सगळं तरुण मंडळी या मंडळींकडे ते आकर्षित झालेले आहेत. तर उमेदवार अतुल शेठ बेनके, त्याच्यासोबत सभापती संजयजी काळे असतील, पांडुरंगजी पवार असतील, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत, ग्रामस्थांसोबत आपण संवाद साधला. अतुल बेनके हे 100% निवडून येतील असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. खरं तर 23 तारखेला विजयाची माला कुणाच्या गळ्यात पडते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गुलाबसा, मी लक्ष्मण दातखिळे, आपला आवाज गुळुंचवाडी.